नमस्कार सगळ्यांना. आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोलिम भाकरीची रेसिपी. तर इथे मी कोलिम साफ करून ठेवला होता. त्याच्यानंतर मी पहिला भाकऱ्या भाजून घेतल्या. तर तांदळाची आज मी भाकरी भाजली होती. भाकरीबरोबर छान लागतो. मच्छीचा वार असेल तर काहीतरी लागतं. आज आमच्याकडे कुठचीच मच्छी नव्हती, तर म्हटलं काय वेगळं करायचं, तर म्हणून म्हटलं मी कोलिम करतोय. तर कोलिमची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायची म्हणून मी करते. बघू शकता इथे 2 कांदे घेतले होते. 2 कांदे व्यवस्थित उभे बारीक करून घेतले होते आणि त्याच्यानंतर मी ते मस्तपैकी त्याच तव्यामध्ये फ्राय करून घेतला कांदा. 5-6 वेळा चांगला खालीवर करून घ्यायचा कांदा, कारण थोडा खरपूस व्हायला पाहिजे. तर खरपूस झाल्याच्या नंतरच मग आपण चांगला फ्राय केल्याच्या नंतरच आपण त्याच्यामध्ये तिखट मीठ टाकायचं आहे. तिखट मीठ, हळद, गरम मसाला आणि कोकम टाकायचे. कोकम नसेल तर लिंबू पिळलात तरीही चालेल. आणि त्याच्यामध्ये मी टॅमॅटो पण ॲड केला होता. तर बघू शकता इथे. आणि एकजीव झालं होतं तिखट पण. थोडा वेळ असं भाजून त्याच्यानंतर मग मी कोथिंबीर वरून टाकली होती. कोथिंबीर टाकल्याच्या नंतर मग मी तो जो धुतलेला कोलिम होता तो टाकला होता. आणि त्या कोलिममध्ये आपण पाणी ओतायचं नाही आहे, बिलकुलही पाणी नाही ओतायचं आहे. त्याच्यामध्येच आपण ते खालीवर करून एकजीव असं भाजून घ्यायचं आहे. 5-10 मिनिटांनी खालीवर करून घ्या. व्यवस्थित मस्त खरपूस भाजतो. तर व्यवस्थित केलात तर व्यवस्थित होतं आणि छान लागतो. आणि भाकरीबरोबर तर अप्रतिमच लागतो. आमच्याकडे खूप सगळ्यांना आवडतो. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईक, कमेंट्स करा. 5-6 वेळा असं खालीवर करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे काही तो भाजला जातो आणि खायला पण छान असतो. माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक, कमेंट्स करा.